11 जूनला मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये एक आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी त्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभयकुमार साळुंके साहेब यांना मी एक निवेदन दिलं आणि त्यानंतर त्या साहेबांनी मला 8 दिवसामध्ये म्हणजे जे फसवणूक झालेली आहे लोकांची त्यांची मी चौकशी करून बरोबर एक समिती नेमतो म्हणून आम्हाला 8 दिवसाची मुदत दिली होती. पण 8 दिवस मुदत संपून सुद्धा आपल्याला काही त्यांनी रिप्लाय दिलेला नाही. 2024 पासून भरती करतो असं सांगून भागातील एजंट नेमून धनाजी देसाई सारखा एजंट नेमलेला आहे आणि त्यांच्याकडून राम साळुंके जे श्रीराम साळुंके जे आहेत ते बापूजी साळुंकेंचे नातू आहेत. त्यांनी एजंट नेमून पैसे गोळा केलेले आहेत 10 लाख 20 लाख असे 10-15 कोटीचा व्यवहार आहे फसवणुकीचा. कोल्हापुरातील काही नामवंत गुंड आहेत त्या गुंडांच्या माध्यमातून मला सारखे रोज फोन आहेत की हे प्रकरण थांबवलं पाहिजे, हे केलं पाहिजे. पण मी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पाठीशी असल्यामुळं माझं काही ह्या ठिकाणी बरं वाईट झालं तरी मी मागं पडणार नाही. मी या ठिकाणी जरी मला काय माझ्या केसाला धक्का लागला तर सर्वस्वी जबाबदार सर्व संस्था असणार आहे. श्रीराम साळुंके धनाजी देसाई ह्या मागे सर्व षडयंत्र असणारे मी या ठिकाणी बोलतो. माझ्याकडे पुरावे भरपूर आहेत पण इथं या ठिकाणी मी तुम्हाला थोडकेच पुरावे दाखवेन आणि जे काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे काहीतरी फुटेज आहेत काही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ते मी न्यायालयामध्ये जाऊन डायरेक्ट मी सादर करणार आहे. मी 8 दिवसाची वाट बघितलेली आहे. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभयकुमार साळुंकेंनी मला सांगितलं होतं की 8 दिवसात तुम्हाला ह्याचा सगळा प्रस्ताव मी देईन, एक अहवाल तयार करेन. पण ह्याबद्दलचा कुठलाही प्रकारचा अहवाल माझ्यापर्यंत आला नाही. मला कुठल्याही प्रकारे बैठकीसाठी बोलवलं नाही. त्यामुळं हा जो विषय आहे तो इथून पुढे मी 25 तारखेपासून बेमुदत आंदोलनाला बसण्यासाठी तयार आहे. मी परमपूज्य बापूजी साळुंकेंच्या बरोबर पुतळ्यासमोर मी धरणे आंदोलनासाठी बसणार आहे. होय, ते भाजपचे आताचे विद्यमान म्हणजे आता भावी आमदार आहेत. त्यांनी शिक्षक मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवण्याचा मानस हट्ट आहे त्यांचा आणि या ठिकाणी असू दे त्यांच्या राजकीय असेल ते पण भाजप यामध्ये चंद्रकांत दादा सुद्धा अध्यक्ष आहेत ह्याचे. त्यांनी सुद्धा यामध्ये दखल घ्यायला पाहिजे कारण की गोरगरीब जनतेचा पैसा आहे हा त्यांनी प्रत्येकाचा असेल त्यांनी देऊन टाकावा. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.